आमच्या आईला आमच्या लहानपणी दर महिन्यातून एकदा एक कावळा येऊन शिवायचा आणि मग तिला व्हायचा भाऊ. आणि तो भाऊ आम्हाला होऊ नये म्हणून मग तिला एका वेगळ्या खोलीत ठेवलं जायचं आणि तिचं खाणं पिणं सगळं दरवाजातून आजी सरकवायची. आमची कितीही तळमळ होत असली तरी आईजवळ जायची परमिशन नसायची आणि गाईशी गप्पा सुद्धा दरवाजात बसूनच मारायच्या. घरचा अभ्यास सुद्धा आई आतल्या खोलीत बसूनच घ्यायची. एकदा शाळेमध्ये मी लिहिलेला निबंध आवडला म्हणून मॅडमनी माझं खूप कौतुक केलं, वहीत तसा शेरा पण लिहून दिला आणि या निबंधाची तयारी माझ्या आईनेच करून घेतली होती. त्यामुळे कधी एकदा मी घरी आईजवळ जातोय आणि आईला ही गोष्ट सांगतोय, तिला वही दाखवतोय असं मला झालं होतं. घरी येऊन बघतोय तर काय, सकाळीच कावळा येऊन आईला शिवून गेला होता आणि आई बसली होती तिच्या खोलीमध्ये जाऊन आणि कितीही आकारतांडव केला तर आजी काय मला त्या खोलीत जाऊ देईना. म्हटलं आज सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. काढली बॅग मधली माझी लाकडाची पट्टी आणि बसलो बाल्कनीमध्ये जाऊन. आज दिसू देच म्हटलं कावळा, त्याचे असे हाल करतो की परत इकडे फिरकला नाही पाहिजे, माझ्या आईला शिवला नाही पाहिजे. आणि मी शपथच घेतली होती या कावळ्याची आज वाट लागल्याशिवाय काही जेवायचंच नाही. शेवटी आजीने हात टेकले, म्हणाली अगं तुझं कार्ट काय ऐकायचं नाही, घे याला जवळ आणि एकदाची खाऊ घाल बरं. काही वर्षांनी आमच्या घरामध्ये एक प्रोग्राम होता आणि ताईचं खूप कौतुक चाललेलं. मी म्हणलं हिचं कसलं कौतुक चाललंय, आज हिचा बर्थडे नाही काही नाही. मी हळूच जाऊन आजीला विचारलं काय चाललंय आज प्रोग्राम. आजी म्हणते अरे आज तुझी ताई शहाणी झाली. आणि मी म्हणलं अरे बापरे, इतके दिवस म्हणजे ताई वेडी होती का काय. माझ्या या वाक्यानंतर हसतच आजीने पाठीत गुद्दा घातला. म्हणलं अरे ह्याच्यावरती मार पडला तर पुढचे 2 प्रश्न विचारायचे कसे. पुढचा प्रश्न होता माझी मोठी बहीण आज शहाणी झाली, धाकटी बहीण तर अजून वेडीच आहे. मी 2 वेड्या बहिणींसोबत मोठा होतोय म्हणजे मी पण वेडा असणार. आणि ह्या आत्ता शहाण्या होत्या ज्या माझ्यापेक्षा 4 वर्ष 6 वर्ष मोठ्या, तर मी तर अजून वेडाच राहणार पुढची 6 वर्ष. मला सगळी लोक शाळेत आता चिडवणार वेडा वेडा म्हणून. ह्या सगळ्या मनात माझ्या साचून आलेल्या प्रश्नांची उत्तरं मला 9वी 10वी मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या प्रजनन सायकलचा अभ्यास केला तेव्हा मिळाली. आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका माझ्या मैत्रिणी ह्या खूप ओपन माइंडेड होत्या आणि अशा सगळ्या गोष्टींवरती आम्ही खूप क्लिअरली आणि विदाऊट एनी ऑकवर्डनेस छान गप्पा मारायचो. त्यामुळे तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळी क्लॅरिटी मला मिळून गेली. तेव्हा मला कळालं हे कावळा शिवणं वगैरे काही नसतं आणि या मुली मोठ्या झाल्यानंतर शहाण्या होतात असं काही नाही. लहानपणापासून पण शहाण्या असू शकतात. हा माझ्या 2 बहिणी अजून पण वेड्या आहेत ती गोष्ट वेगळी. जाऊ दे, चुकून व्हिडिओ बघितला तर मलाच मार बसायचा. गमतीचा भाग सोडला तर यावरून एक गोष्ट लक्षात येते आता मोठा झाल्यानंतर, ती ही की पिरियड्स ही जी नैसर्गिक प्रोसेस आहे आणि जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असते त्याबद्दल आपण आपल्या घरातल्या मुलांसोबत तितक्या ओपनली बोलतच नाही. आमच्या जनरेशनमध्ये तर पिरियड्स म्हणजे हा एक आजार आहे आणि त्या दरम्यान त्या स्त्रीला तिच्या हालवर सोडून द्यायचं हेच शिकवलेलं आहे. त्यामुळे पिरियड्सच्या दरम्यान आपल्या घरातल्या आईला बहिणीला रेस्टची गरज असते हे समजलं, पण तिला इमोशनल सपोर्टची पण तितकीच गरज असते हे कधी शिकवलंच नाही. आणि मग होतं काय, जेव्हा आयुष्यामध्ये पुढे गर्लफ्रेंड किंवा पत्नी येते आणि तेव्हा या पिरियड्सच्या दरम्यान तिचे इमोशनल मूड स्विंग्स आणि सगळ्या गोष्टी हँडल करायची वेळ येते, ते मुलांना झेपत नाही आणि तिथे मग सगळं त्यांना अवघड होऊन जातं. जर लहानपणापासूनच ज्या घरातल्या स्त्रियांबद्दल आपल्याला इतका जिव्हाळा आणि आपुलकी असते त्यांच्या बाबतीतच आईच्या बहिणीच्या बाबतीत जर आपण मुलांना हे समजवलं की ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे, तिला दर महिन्याला असा त्रास होतो, तेव्हा तिला आरामाची गरज आहे, तिला इमोशनल सपोर्टची गरज आहे, तर हीच मुलं जसं जसं मोठे होतील तसं त्यांची इमोशनल मॅच्युरिटी ही खूप वेगळ्या लेव्हलला राहील त्यांच्या पार्टनरच्या बाबतीत सुद्धा. आजकालचे जे यंग पॅरेंट्स आहेत ना नवीन जनरेशनचे, ते आपल्या मुलांसोबत खूप ओपनली संवाद साधू शकतात आणि मला खात्री आहे की या सगळ्या बाबतीत सुद्धा ते खूप क्लिअरली बोलत असतील. पण तरीही मला व्हिडिओ बनवावा वाटलं कारण अजूनही खूप साऱ्या घरांमध्ये मला वाटतं या बाबतीत तेवढ्या खुलेपणाने बोललं जात नाही. या सगळ्या बाबतीत शाळेतून तर त्यांना शिक्षण मिळेलच, पण तरुण वयात आल्यानंतर काही सांगता येत नाही, एखाद्या विभत्स पद्धतीने सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्यापुढे येऊ शकतात. पण तेच लहानपणापासून घरच्यांनी जर त्यांना छान पद्धतीने ही गोष्ट समजावून सांगितली तर ती कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसेल. आपली पुढची पिढी घडवणं हे आपल्याच हातात आहे, त्यामुळे वेळीच सगळ्यांनी या सगळ्याच बाबतीत विचार करावा असं मला वाटतं. भेटूया परत.